तुमचं जर वय वर्ष 60 ओलांडलं असेल आणि जर तुमच्या शरीरामध्ये कमजोरीसारखं जाणवत असेल, सकाळी उठल्या उठल्या चालताना तुम्हाला चक्कर येत असेल, अशक्तपणा काही केल्या शरीरामधून तुमच्या जातच नसेल, तर आता तुम्ही हा एक उपाय नक्की करायचा आहे. तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी जी काही चपाती बनवण्यासाठी पीठ वापरता, त्या पिठामध्ये आता तुम्ही एक वस्तू टाकून नक्की खायचं आहे. जर फक्त 2 ते 3 दिवस ही वस्तू एक चपातीच्या पिठामध्ये टाकून ती चपाती जेवणासोबत जर तुम्ही खाल्ला, तर तुमच्या शरीरामध्ये 100% घोड्यासारखी ताकद येणार आहे. आमच्या शेजारीच राहणारे 70 वर्षाचे आजोबा ते रोज त्यांच्या चपातीच्या पिठामध्ये ही एक वस्तू टाकून खातात. त्याचं गुपित आम्हाला या ठिकाणी समजलंय. त्यांना कधीच अशक्तपणा सध्याला येत नाहीये, कमजोरी कधीच येत नाही. त्यांच्या नसा दुखण्याचा प्रॉब्लेम कधीच या 70 वर्षाच्या वयामध्ये येत नाहीये. कधी सुद्धा कंबरदुखीचा प्रॉब्लेम त्यांना नाही, चक्कर येणे असल्या प्रकारचा कोणताही प्रॉब्लेम या ठिकाणी त्यांना या वयामध्ये नाहीये. एकदम 35 वर्षाच्या तरुणासारखं ते नेहमी वाटत असतात. त्यांना आम्ही विचारलं की तुम्ही कोणती वस्तू या ठिकाणी चपातीच्या पिठामध्ये टाकून खातात, तर त्या आजोबांनी आम्हाला ती वस्तू सांगितली. कोल्हापूर जिल्ह्यातील एका सुप्रसिद्ध आता आयुर्वेदिक डॉक्टरांनी मला एका वस्तू चपातीच्या पिठामध्ये खायला सांगितली असं ते म्हणाले. ती रोज मी चपातीच्या पिठामध्ये मिक्स करून त्याची चपाती जेवणासोबत त्या ठिकाणी भाजीसोबत खातो आणि ती खातो असं त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही त्यांना त्या वस्तू विचारल्या आणि ते विचारल्यानंतर त्यांनी आम्हाला सगळं काही सांगितलंय. चपातीच्या पिठामध्ये ही वस्तू किती प्रमाणात मिक्स करून खायची आहे ते पण आम्ही या आजोबांना विचारलं, तेव्हा त्यांनी आम्हाला ही वस्तू सांगितली. ती कोणती आहे? तुम्हाला जर अशक्तपणा, कमजोरी, शरीरामध्ये कोणताही प्रॉब्लेम असेल, नसा दुखण्याचा प्रॉब्लेम असेल, कंबर दुखत असेल, गुडघेदुखी असेल, सकाळी झोपेतून उठल्या उठल्या हाडं कटकट वाजत असतील, चक्कर मारत असेल, तर तुम्हाला या ठिकाणी ही वस्तू चपातीच्या पिठामध्ये मिक्स करून ती चपाती जेवणासोबत नक्की खायची आहे. तुमच्या घरामध्ये 2 व्यक्ती असू द्या, 3 व्यक्ती असतील, सर्वांनी चपाती जर या ठिकाणी ही बनवून वस्तू टाकून खाल्ली, तर तुमच्या शरीरामध्ये कधीसुद्धा आजार शिरण्याचा प्रयत्न करणार नाही. आजार शरीरामध्ये शिरायच्या आधीच तो आजार तिथंच दाबून मारण्याची ताकद या वस्तूमध्ये असते. हीच वस्तू तुम्ही आता पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून तुम्हाला ती चपाती आता दररोज सकाळ संध्याकाळ असं 3 दिवसांसाठी खायची आहे. ₹1 पण खर्च न करता एक अशी वस्तू घरामध्येच बनवा आणि या एकाच वस्तूचा 1 चमचा तुम्ही चपातीच्या पिठामध्ये टाका आणि लगेच चमत्कार बघा. यापासून तयार झालेली चपाती 200 पेक्षा जास्त रोगांपासून तुमचं संरक्षण कायमचं करणार आहे. आता वयाच्या 70 नंतर या ठिकाणी तुम्हाला माहीत असेल प्रॉब्लेम भरपूर सुरू होतात. या ठिकाणी केमिकलचा औषध गोळ्या खाऊन लोकांना 50 नंतरच 70 वयाचं 80 वर्षाचं झालं असं जड झालंय. भरपूर आजार शरीरामध्ये या ठिकाणी येतात. 50 नंतर वयामध्ये 60 नंतर प्रवेश करतात. जसं की तुम्हाला BP लागू सध्याला असेल, शुगर चालू असेल, हे सर्व कंट्रोल करण्यासाठी, तसेच अंगामध्ये अशक्तपणा मुरलेला असेल, कमजोरी या ठिकाणी सारखी जाणवत असेल, झटक्यात आता हे सर्व आजार तुम्हाला कमी होणार आहेत. हाडं मजबूत करण्यासाठी हा एक रामबाण घरगुती उपाय आहे. या ठिकाणी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील एक आता प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टरांनी एका 70 वर्षीय आजोबांना सांगितलेला तोच उपाय या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे. फक्त 2 मिनिटं जर तुम्ही हा व्हिडिओ पाहून राहिला तर नक्कीच तुमच्या शरीरामधील एक ना एक प्रॉब्लेम या ठिकाणी आता दूर होणार आहे. तुमच्या नसा दुखण्याचा प्रॉब्लेम सर्वाधिक तुम्हाला वाटत असेल, काय केल्यानं शरीरामध्ये जी काही चक्कर येण्याचा प्रॉब्लेम आहे, तसेच आता सर्वांनाच या ठिकाणी प्रॉब्लेम आहे, कंबरदुखी, गुडघेदुखी, या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाठीमध्ये दुखतं, सकाळी उठताना त्रास होताना काय करायचं, लई दुखायलंय अशा प्रकारचा प्रॉब्लेम येत असतो. जर या ठिकाणी तुम्हाला सुद्धा प्रॉब्लेम येत असेल तर आयुर्वेदिक डॉक्टरांकडून आता कोल्हापूर जिल्ह्यात हे सांगण्यात आलंय. एक विशेष वस्तूची पावडर तुम्हाला आता घरामध्ये कशा पद्धतीनं बनवायची आहे, ही पावडर दररोज 1 चमचा तुम्हाला योग्य प्रमाणामध्ये चपातीच्या पिठामध्ये सकाळ संध्याकाळ 3 दिवस खायचं आहे. जर तुम्ही या ठिकाणी 2 ते 3 दिवस जर असं केलं तर तुमच्या शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात 100% ताकद वाढायला सुरुवात होणार आहे. हाडामध्ये प्रचंड प्रमाणात ताकद वाढायला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. तुमच्या शरीरामध्ये पायामध्ये तरतरी यायला सुरुवात होणार आहे. ही एक वस्तू तुम्ही दररोज चपातीच्या पिठामध्ये टाकून खायची आहे. कोणती वस्तू आहे 70 वर्षाच्या आजोबांनी तुम्हाला खायला सांगितली, ती वस्तू किती प्रमाणामध्ये खाल्ली पाहिजे, याचं नेमकं प्रमाण किती आहे, कोणत्या वेळेत खाल्ली पाहिजे, किती प्रमाणात चपातीच्या पिठामध्ये मिक्स केलं पाहिजे, घरामध्ये 2 जण आहे का तुम्ही 3 ते 4 जण आहे का 4 जण आहे, यावरून आता किती प्रमाणात मिक्स करायचं आहे हे तुम्ही लक्षपूर्वक पहा. जे लोक व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना 100% फायदा होणार आहे, कारण ही जी माहिती आहे ती संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील एका प्रसिद्ध वयस्कर आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितली आहे. त्यामुळे तुमच्या शरीरामधील 100% प्रॉब्लेम आता दूर होणार आहेत.
यासाठी सर्वांनी आता या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फक्त 3च दिवसांमध्ये सर्व शरीरातील कमजोरी जाणार आहे. हे काम तुम्हाला नक्की करायचं आहे. तुमच्या चपातीच्या पिठामध्ये फक्त एक वस्तू टाकून खायची आहे. ती 3 दिवस असं केल्यानंतर तुमच्या अंगामध्ये तरतरी यायला 100% लगेच सुरुवात होणार आहे. घोड्यासारखी ताकद तुमच्या शरीराच्या अंगामध्ये येणार आहे. एखाद्या 35 वर्षाच्या पोरानं तुमच्या अंगामध्ये ताकद यायला लगेच सुरुवात होणार आहे. आता सर्वांनी लक्षात ठेवा, तुमच्या अंगामध्ये चक्कर येत असेल, कमजोरी जातच नसेल, कोणत्याही गोळ्या मेडिकलमधून औषधाच्या दुकानामधून आजपर्यंत या ठिकाणी तुमच्या कमरेमध्ये गुडघ्यामध्ये ठणका घालत असेल, नसा दुखत असतील, त्या ठिकाणी दवाखान्यातून किंवा मेडिकलमधून औषधाच्या दुकानांमधून तुम्ही गोळ्या घेत असाल तर सुद्धा तुमच्या अंगातील अशक्तपणा कमजोरी जातच नसेल तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता एक अशी वस्तू या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जी वस्तू तयार करण्यासाठी तुम्हाला 6 वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी लागणार आहेत. अजिबात घाबरू नका. तुमच्या घरामध्ये हे सर्व पदार्थ आहेत. रुपया सुद्धा तुम्हाला खर्च करायचा नाहीये. 6 असे पॉवरफुल पदार्थ घरामध्येच तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत, ज्या सर्व वस्तूंचा तुम्हाला एक मिश्रण तयार करायचं आहे. आता 6 असे पॉवरफुल पदार्थ व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले. त्या पदार्थांचं तुम्हाला मिश्रण करून एक वस्तू ती बनते. ती वस्तू ज्याचा 1 चमचा दररोज चपातीच्या कणिकेमध्ये म्हणजे चपातीच्या पिठामध्ये टाकायचा आहे आणि त्याची चपाती करून जर खाल्ली तर या चपातीमुळे तुमचं नुसतं पोटच भरत नाही तर ते तुमच्या घरातील सर्वांचं सुपर फूड बनणार आहे. असं एक आयुर्वेदिक औषध तयार होईल की ज्यामुळे हजारो लोकांपासून तुमचं संरक्षण मरेपर्यंत करेल, ज्यानं शरीराला उपयुक्त घटक तर मिळतीलच पण ती चपाती खाताना देखील तुम्हाला टेस्टी लागेल. शरीरामधील अशक्तपणा जाऊन तुमच्या शरीरामध्ये लगेच घोड्यासारखी ताकद या ठिकाणी येणार आहे. मग कोणतं मिश्रण तुम्हाला चपातीच्या पिठामध्ये मिक्स करून खायचं आहे? अगदी 2 मिनिटं बघा. तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे. आता बघा, तुम्हाला घोड्यासारखी ताकद शरीरामध्ये येईल. ही एक वस्तू चपातीत तुम्हाला या ठिकाणी मिक्स करून खायची आहे. शरीरामधील अशक्तपणा कमजोरी घालवण्यासाठी गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, तुम्हाला कोणताही त्रास होत असेल अशा प्रकारच्या 200 आजारांवर जालीम उपाय या ठिकाणी हे मिश्रण म्हणून काम करणार आहे. कसं बनवायचं आहे नक्की बघा. हे मिश्रण तयार करण्यासाठी घरातील 6 पदार्थांची अगदी डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला सांगणार आहोत. यातील एक पदार्थ पहिला जो आहे तर तो आहे रक्तातील तुमची साखर लगेच नियंत्रणात करतो. दुसरा पदार्थ असा आहे, तो जर खाल्ला तर तुमचं लिव्हर या ठिकाणी मजबूत करतो. तिसरा पदार्थ असा आहे, जर तुम्ही व्यवस्थित खाल्ला तर अशक्तपणा, कमजोरी, नसा दुखण्याचा प्रॉब्लेम असेल, चक्कर मारत असेल तर 2 ते 3 दिवसांमध्ये घालवण्याचं काम या ठिकाणी करत असतं. तिसरा पदार्थ जर तुम्ही खाल्ला तर या ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम जो आहे BP शुगरच्या गोळ्या ज्या घेत आहात तर त्या फक्त तुम्हाला 2 ते 3 दिवसानंतर गायब होणार आहेत. यावर विश्वास बसत नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यानंतर चौथा पदार्थ असा ज्यामुळे तुमच्या हाडामध्ये प्रचंड प्रमाणात ताकद या ठिकाणी येण्यासाठी मदत होणार आहे. कॅल्शियम वाढवण्यासाठी प्रोटीनचा खजिनाच या ठिकाणी तुम्हाला हा पदार्थ असणार आहे. आता या ठिकाणी ज्यामुळे गुडघेदुखी, कंबरदुखी मुळापासून या ठिकाणी नष्ट होणार आहे. आता बघा, हे सर्व पदार्थ 6च्या 6 या ठिकाणी आयुर्वेदिक गुणधर्मांनी भरलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील वयस्कर या ठिकाणी आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले, ज्यामुळे हे 100% उपाय काम करणार आहेत. तुमच्या घरामध्येच आता हे वस्तू या ठिकाणी आहेत. 6 पदार्थ तुम्हाला या ठिकाणी एकत्र करून एक पावडर तुम्हाला बनवून खायची आहे. व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल्समध्ये सांगण्यात आले. या पावडरचा 1 चमचा तुमच्या पिठामध्ये, चपातीच्या पिठामध्ये रोज तुम्हाला घालून खायचं आहे, ज्यामुळे तुमच्या अंगात असलेला अशक्तपणा, कमजोरी सर्व काही या ठिकाणी गायब होऊन जाणार आहे. आता तुम्हाला वाटत असेल की हे पदार्थ महागडे असतील, आणायचं कुठून? अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे सर्व पदार्थ प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतात. हे इतके पदार्थ पॉवरफुल असतात की 1 चमचा जरी तुम्ही दररोज खाल्ला की या ठिकाणी गव्हाच्या पिठामध्ये चपाती करताना तुम्ही टाकून खाल्ला तर चपाती करून खाल्ली तर तुमच्या शरीरामध्ये अगदी लगेचच दुसऱ्या दिवसापासून शरीरामध्ये, पायामध्ये तरतरी यायला सुरुवात होणार आहे. तुम्ही घोड्यासारखे पळू लागाल. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वस्तूचं प्रमाण किती असलं पाहिजे. जर यापेक्षा जास्त वस्तू चपातीच्या पिठामध्ये टाकून खाल्ला तर तुम्हाला अशक्तपणा, कमजोरी जाण्याऐवजी जास्त येऊ शकते. त्यामुळे वस्तूंचं प्रमाण बघा किती आहे. आता बघा, यापेक्षा जास्त जर तुम्ही वस्तू खाल्ला तर तुमच्या शरीरामध्ये त्रास या ठिकाणी जास्त होऊ शकतो. त्यामुळे याचं प्रमाण किती आहे, कोणत्या वस्तू आहेत, किती प्रमाणात वस्तू टाकायच्या आहेत, कशा प्रकारे चपातीच्या पिठामध्ये टाकून खायचं आहे, लक्ष देऊन 2 मिनिटं बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय तुम्हाला ही सर्व माहिती लक्षात येणार नाही की नेमकी ही वस्तू कशा पद्धतीने तयार करायची आहे. ही सर्व माहिती कोल्हापूर जिल्ह्यातील वयस्कर आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितली आहे.
आता या ठिकाणी चपातीच्या पिठात नेमकं कशा प्रकारे तुम्हाला खायचं आहे, प्रत्येक पदार्थ महत्त्वाचा आहे. तुम्हाला या ठिकाणी पहिला पदार्थ सांगत आहे. आता बघा, चपातीच्या पिठामध्ये हे पदार्थ कशा पद्धतीने मिक्स करायचे ते व्हिडिओच्या शेवटी सांगते, परंतु आता हे पदार्थ कोणते आहेत, कोणता पदार्थ मिक्स करायचा आहे तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करते. लक्ष देऊन बघा. पहिला पदार्थ या ठिकाणी लागणार आहे मेथीचे दाणे. आता बघा, तुम्हाला माहीत असेल, परंतु मिक्स करण्याची योग्य पद्धत माहिती नसल्यामुळे तुम्हाला फायदा झाला नाही, परंतु मी मिक्स करण्याची योग्य पद्धत सांगते. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिला पदार्थ मेथीचे दाणे. शरीरामध्ये तुमची जी काही वाढलेली शुगर असेल, वाढलेली जी काही तुमची साखर असेल, तर ती कंट्रोल करण्यासाठी मेथीचे दाणे या ठिकाणी जबरदस्त काम करणार आहे. ज्यामुळे ज्या रुग्णांना मधुमेह आहे, डायबिटीज आहे, त्यांच्यासाठी एक चमत्कार औषध म्हणून मेथीचे दाणे काम करतात. कारण ही रक्तामधील ब्लड शुगर जी आहे तर ती याची पातळी कमी करण्याचं काम मेथी करते. आपलं लिव्हर आणि आपली पचन क्षमता जी आहे तर ते डायजेशन सिस्टीम जे आहे त्याला स्ट्रॉंग बनवण्याचं काम मेथीच्या दाण्यामध्ये असतं. शरीरातील अन्न पचवण्याचे देखील मोठ्या प्रमाणात मेथीच्या दाण्यामध्ये योगदान आहे. त्यामुळे तुमचं वजन देखील मोठ्या प्रमाणात घटायला सुरुवात होणार आहे. सायंटिफिक एका स्टडीमध्ये आता या ठिकाणी अभ्यास केल्यावर असं लक्षात आलंय, मेथीच्या दाण्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात होतंच, तसेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या शरीरामध्ये जी कमजोरी, तुम्हाला नसा दाबण्याचा प्रॉब्लेम आहे, ते कंबरदुखी, गुडघेदुखीचा प्रॉब्लेम आहे, या ठिकाणी बरा होणार आहे. हे पदार्थ आता कसं मिक्स करायचं हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. तुम्हाला पुढे सांगणार आहे. तत्पूर्वी दुसरा पदार्थ लागणार आहे, तो म्हणजे जवस. जवसाचे जबरदस्त फायदे या ठिकाणी आहेत. ते म्हणजे हृदयाच्या आरोग्यासंबंधी महत्त्वाचं जवस काम करतं. आपल्या हृदयाचे जे काही आरोग्य आहे, हृदयाची जी काही क्षमता आहे, ती जबरदस्त रीतीने वाढवतो. त्यानंतर दुसरा याचा फायदा आहे ते म्हणजे आपले जॉईंट्स, हाडाचे जॉईंट्स असतात तर या ठिकाणी कायम दुखत असतात, ते म्हणजे हाडाचं दुखणं असेल, हाडांचे जॉईंट्स या ठिकाणी असतात तर ते दुखणं लगेचच या ठिकाणी थांबवतो. याचा वापर कसा करायचा आहे बघा. जवसामुळे ताकद तुम्हाला कशी वाढवायची आहे बघा, हे देखील चांगल्या प्रकारे आता तुम्हाला सांगणार आहे. हाडामध्ये जे काही ग्रीस आहे ते निघून जर गेलं तर त्याच्यामध्ये जे काही जॉईंट्स असतील ते घासलेले असतील तर जबरदस्त याच्यामध्ये काम करतं, आराम मिळतो. ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असल्यामुळं आता हृदयाच्या आरोग्यासाठी देखील चांगलं काम करत असतं. आपल्या शरीरातील नसांना खूप गरम या ठिकाणी हे मुलायम बनवण्याचं काम करत असतं. ज्यामुळे जो ब्लड शुगर तुमचा असतो तो कंट्रोलमध्ये राहण्याचं जवस काम करत असतो. ज्यामुळे जॉईंटमधलं जे काही ग्रीस आहे तर ते देखील वाढवण्याचं काम, शरीरामधील सूज असेल, कुठं शरीरामध्ये वेदना असतील तर ते देखील तुम्हाला व्यवस्थित कमी करण्याचं काम करत असतं. आता सगळ्यात महत्त्वाचं, याचा वापर कशा पद्धतीनं करायचा आहे. जवसाचा तुम्हाला वापर केला तर अशक्तपणा, कमजोरी, नसा दबण्याचा प्रॉब्लेम हे घालण्यासाठी नेमकं कोणत्या वस्तू कशा पद्धतीनं चपातीच्या पिठामध्ये मिक्स करायचे, कसे घालून तुम्हाला जवस खायचे ते लक्ष देऊन 2 मिनिटं बघा. त्याआधी पुढचा पदार्थ सांगण्यात आलाय, तो म्हणजे कमजोरी तुम्हाला झाली असेल तर ती कमजोरी नीट करण्याचं काम या ठिकाणी आता जवस करत असतं. कॅल्शियमची कमतरता असेल, कॅल्शियम कमी झालं असेल, हाडं दुखत असतील तर आता पुढचा जर पदार्थ खाल्ला तर लगेच 2 ते 3 दिवसांमध्ये हा प्रॉब्लेम नीट होणार आहे. त्या पदार्थाचं नाव आहे तीळ. आता तुम्ही थांबा, इथं तीळ, पांढरा तीळ अजिबात घेऊ नका, ज्यामध्ये कॅल्शियमच नसतं, तर तुम्ही काळं तीळ घ्यायचंय. या तिळामध्ये जबरदस्त कॅल्शियम असतं. काळे तीळ लक्षात ठेवा. अँटीऑक्सिडंट्स देखील मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे तुमची जी हाडं आहेत ती मजबूत करण्यासाठी देखील, आपलं शरीर हेल्दी राखण्यासाठी देखील काळं तीळ खूप चांगलं असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे काळं तीळ तुम्हाला तव्यावर गरम करायचं आहे आणि या ठिकाणी गरम करून व्यवस्थित मिक्स करायचं आहे. कसं या ठिकाणी मिक्स करायचं आहे पुढे सांगते. तत्पूर्वी दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे राजगिरा. हे धान्य आहे, यामध्ये सुद्धा कोलेस्ट्रॉल कमी करण्याची क्षमता आहे. मग ते सर्व वस्तू या ठिकाणी कशा पद्धतीने मिक्स करायचं, चपातीच्या पिठामध्ये कसं टाकून खायचं. राजगिऱ्याचा जर विचार केला तर राजगिऱ्यानं काय होतं, या ठिकाणी जर तुम्ही याची भाकरी 3 दिवस खाल्ली तर तुमच्या शरीरामधील ज्या काही नसा दुखण्याचा प्रॉब्लेम आहे, कोणती गुडघेदुखी, 100% दुखीचे आजार जे आहेत तर ते 100% या ठिकाणी बरे होणार आहेत. मग या चपातीच्या पिठामध्ये तुम्हाला मिक्स करून या वस्तू कशा खायच्या आहेत, ज्यामुळे शरीरातील अशक्तपणा आणि कमजोरी हे गायब होऊ शकते. हाडाच्या मजबूतीसाठी खूप भारी आहे. आता हे काळं तीळ, आता बदाम पावडर ही या ठिकाणी रोज चपातीच्या पिठामध्ये तुम्हाला मिक्स करून खायचं आहे. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे काळं तीळ आता व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काळा देशी गूळ घ्यायचा आहे, जे मिक्स करून तुम्ही चपातीच्या पिठामध्ये घालायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मेथीचे दाणे घ्यायचे आहेत. मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवायचे आहेत आणि या ठिकाणी जवस सुद्धा रात्रभर भिजवून घ्यायचं आहे.
रात्री भिजवून हे दोन्ही घेतल्यानंतर सकाळी मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर तुम्हाला दररोज 1 चमचा या ठिकाणी चपातीच्या पिठामध्ये सकाळ संध्याकाळ खायचं आहे। मेथीचे दाणे, जवस दोन्ही या ठिकाणी तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक भिजवून बारीक करायचं आहे आणि चपातीच्या पिठामध्ये खायचं आहे। यामुळे तुमच्या शरीरामध्ये कमजोरी, अशक्तपणा, या ठिकाणी कॅल्शियम कमी झालं असेल तर ते सर्व काही वाढण्यास आता मदत होणार आहे। त्यामुळे आरोग्याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा। आरोग्याबद्दल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ASA मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।